माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत स्कंद दुसरा आज समाप्त होतोय. कथासार भाग 17वा अभिवाचन करत आहे. स्वतः लाभ घ्या, आप्तजनांना लाभ द्या. जर तुम्हाला भागवतातील श्रवण आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. शुकाचार्य परमेश्वराची स्तुती करतात. नमो नमस्ते वृषभाय सात्वतां विदूर काष्ठाय मोहोकु योगिनां निरस्तसाम्याति शयेन राधसा स्वधामनि ब्राह्मणी रसते नमः. भागवत मधला दुसऱ्या स्कंदातला 4थ्या अध्यायातला 14वा श्लोक. परमेश्वरा, तू भक्तांचा पालक अभक्तांपासून अत्यंत दूर राहणार आहे. तुला माझा वारंवार नमस्कार असो. तुझ्या ऐश्वर्याची सर कोणाला यायची नाही, मग त्याहून वरचढपणा कोण करेल. तुझे वास्तव्यस्थान ब्रह्म असून त्यामध्ये तू रममाण होतोस, अशा तुला माझा नमस्कार असो. जो महान भक्तवत्सल आहे, भक्तिहीन माणसे ज्याच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकत नाहीत, ज्यांच्यासारखे ऐश्वर आणि कुणाचे नाही, त्यापेक्षा अधिक ऐश्वर कुणाचे असू शकेल. तसेच जो ऐश्वर्ययुक्त होऊन निरंतर आपल्या ब्रह्मस्वरूप निजनामास विहार करीत असतो, अशा भगवान श्रीकृष्णाला मी वारंवार वंदन करतो, नमस्कार करतो. शुकाचार्य पूर्वजन्मी पोपट होते. ते हिरव्यागार बागेत राधेच्या नावाचा जप उच्चार करीत असत. शुकाचार्य राधेचे शिष्य आहेत, कारण की संपूर्ण भागवतात राधेच्या नावाचा उल्लेख नाही. गुरुचे नाव प्रगट रूपाने घेणे शास्त्र निषिद्ध आहे. भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी ज्या 5 गोष्टी सत्य म्हणतात त्या म्हणजे कोणत्या? भगवंताचे स्वरूप, 2 भगवंताची लीला, 3 भगवंताचे धाम, 4 भगवंताचे कार्य आणि 5वा परिकर. परीक्षिताने विचारले की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची रचना कशी करतो? सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगा. शुकाचार्य म्हणाले, राजा, जो प्रश्न तुम्हाला विचारलास तोच प्रश्न पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता. ती कथा ऐक. ब्रह्मदेवाने नारदाला सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगितली होती. भगवंताला इच्छा झाली की मी अनेक व्हावे, एकोहम बहुश्याम. मग त्याचे 24 तत्वे उत्पन्न केली, पण ती तत्वे काही करू शकली नाहीत. म्हणून त्याने त्या तत्वात प्रवेश केला. तेव्हा कोठे त्या तत्वात चेतनशक्ती उत्पन्न झाली. चतुश्लोकी भागवत आपण बघूया आता. आदिदेव ब्रह्मा आपल्या जन्मस्थान असलेल्या कमलावर बसून सृष्टीची रचना करण्याच्या विचारात मग्न झाले होते. तरी ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टीची रचना करणे शक्य होते ती ब्रह्मदेवाला प्राप्त होऊ शकली नाही. इतक्यात ब्रह्मदेवाला आकाशवाणी ऐकू आली. तप तप. ब्रह्मदेवाला वाटले की मला तप करण्याची आज्ञा झाली, म्हणून त्याने 100 वर्ष तप केले. त्याला चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले. तपाशिवाय कोणतेही कोणाचेही काम सिद्ध होणार नाही. जो तप करीत नाही त्याचे पतन होत असते. तप याच्या उलट पत. भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला मूळ चतुश्लोकी भागवत सांगितले. द्वितीय स्कंदाच्या 9व्या अध्यायातील 32 ते 35 श्लोक हे चतुश्लोकी भागवत होय. भगवंत आंधळे कोशिंबीर खेळतात. आरंभी सर्व जीव भगवंतात समाविष्ट होते. भगवंत प्रत्येक जीवाला शोधून ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे उचित ते शरीर त्या जीवाला देत असतात आणि मग म्हणतात, मी आता लपतो, तू मला शोध. जग जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हा मी होतो. जेव्हा जग राहणार नाही तेव्हा मी असेन. ज्याप्रमाणे स्वप्नात एकच अनेक स्वरूपात पाहत असतो, त्याप्रमाणेच जागृत अवस्थेतही अनेकत्वात एकच तत्व आहे, असा ज्ञानी पुरुषाचा अनुभव आहे. दागिने एकाच प्रकारच्या सोन्याचे बनवलेले असतात. किंमत सोन्याचीच असते, दागिन्याच्या आकाराची नव्हे. ईश्वरा वाचून जे काही दिसते ते सर्व असत्य होय. ईश्वरा वाचून जे काही निराळे दिसते ते सर्व ईश्वराची मायाच होय. अस्तित्व नसतानाही जे दिसते सर्वात व्याप्त असणारा ईश्वर दिसत नाही. ही सर्व ईश्वराची माया होय.
या मायेचेच कार्य होय. तिलाही महापुरुष आवरण विक्षिप्त असे म्हणतात. सर्वांचे मूळ उपादान कारण प्रभू आहेत. प्रभूत भासणारा संसार सत्य नसतो, पण तो मायेमुळे भासतो. मायेचे दोन शक्ती होय, एक आवरण शक्ती, दोन विक्षेप शक्ती. आवरण शक्ती ही शक्ती देवाला झाकून ठेवते. विक्षेप शक्ती, मायेची विक्षेप शक्ती, ईश्वराच्या अधिष्ठानावर जगाला भासविते. ईश्वरात जग भासणारी ही विक्षेप शक्ती होय. अंधकाराच्या दृष्टांताने हा सिद्धांत समजाविला गेला आहे. जो नाही तो दिसतो, जो आहे तो दिसत नाही. आत्मस्वरूपाचे विस्मरणच माया होय. आपल्या स्वरूपाची विस्मृती स्वप्नच होय. जो स्वप्न पाहतो तो पाहणारा खरा असतो. स्वप्नात एकच पुरुष दोन रूपात दिसतो. तात्विक दृष्टीने पाहिले तर स्वप्नाचा साक्षी प्रमाता एकच होय. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला खात्रीपूर्वक वाटत असते की मी पलंगावर झोपलो होतो. स्वप्नातील पुरुष भिन्न. जगाचे ब्रह्मतत्व एकच असते, पण मायेमुळे अनेक तत्वाचा भास होतो. माया जीवनाला चिकटलेली आहे. ही माया जीवनाला केव्हा चिकटली हे सांगणे शक्य नाही, कारण माया अनादी आहे. तिचे मूळ शोधण्याची गरज नाही. माया म्हणजे अज्ञान. अज्ञानाला केव्हा प्रारंभ झाला हे समजण्याची काय आवश्यकता आहे? माया हा जीवाला केव्हा कधी जडली आहे याचा विचार करू नका. स्वरूपाचे विस्मरण केव्हा झाले हे सांगता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे अज्ञानाला आरंभ केव्हा झाला, प्रारंभ केव्हा झाला हे सांगणे शक्य नाही. पण अज्ञानाचा तात्कालिक विनाश करणे मात्र जरुरीचे होय. कपड्यावर जर डाग पडला तर तो केव्हा लागला, कसा लागला, कुठे लागला, शाई होती का, कोणती होती इत्यादी चौकशी करण्यापेक्षा तो डाग लवकर धुवून टाकणे हितव असते. मायेचे दर्शन करण्याची इच्छा झाल्यावर सुदामा श्रीकृष्णाला म्हणाला, देवा मला तुझी माया दाखव. ती कशी असते? कृष्ण म्हणाले, वेळ आली म्हणजे दाखवेन. चल मग आपण गोमतीत स्नान करू. ते दोघे गोमतीच्या तीरावर आले. स्नान करू लागले. सुदाम्याने नदीत उडी मारली. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला माया दाखवली. सुदाम्याला वाटले की नदीला पूर आला. आपण स्वतः वाहत चाललो. त्याने एका घाटात आश्रय घेतला. तेथून फिरता तो एका गावाजवळ आला. तेथे त्याला हत्तीने फुलांची माळ घातली. तो लोक सुदाम्याला म्हणाले, आमच्या देशाचा राजा मरण पावला आहे. या गावाचा नियम आहे, राजाच्या मृत्यूनंतर हत्तीन ज्याला माळ घालेल तो राजा होईल. म्हणून तुम्ही आता आमच्या देशाचे राज्य आहात. सुदामा राजा झाला. एका राजकन्येशी त्याचा विवाह झाला. 12 वर्षाच्या दाम्पत्य जीवनात त्याला 2 मुले झाली. नंतर एका आजारपणात राणी वारली. सुदामा रडू लागला, कारण राणी सुंदर सुशील होती. लोक सुदाम्याला म्हणाले, रडू नका. आमच्या देशाचा नियम आहे की जेथे आपली पत्नी गेली तेथे आपणासही जावे लागेल. पत्नीच्या चितेवर आपणालाही जावे लागेल. आता सुदाम्याचे पत्नीसाठी रडणे बंद झाले. तो स्वतःच्या शोकात बुडाला. हाय हाय, आता माझे कसे होईल. तो लोकांना म्हणू लागला, मी तर परगावचा आहे. आपल्या गावचा नियम मला लागू होत नाही. मला एक वेळ स्नान संध्या करू द्या. मला खुशाल जाळून टाका. तो स्नानाला गेला. ते 4 जण त्याच्या सोबत त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी गेले होते, कारण की सुदामा कुठे पळून जाऊ नये. सुदामा खूप घाबरून गेला. घबराटीमुळे तो भगवंताचे स्मरण करू लागला. तो रडत रडत नदीच्या बाहेर आला. त्यावेळी कृष्ण नदीच्या काठावर पितांबर नेसत होते. देवाने सुदाम्याला विचारले, तू का रडत आहे? सुदामा म्हणाला, ते सर्व कुठे गेले? हे सर्व काय आहे? मला तर काहीच समजत नाही. भगवान म्हणाले, हीच माझी माया. माझ्या वाचून जो भास होतो तीच माझी माया होय. मायेचा अर्थ आहे विस्मरण. मा हा शब्द निषेधात्मक आहे, या होकारात्मक आहे. म्हणून जे नाही ते दाखवणारी ती माया समजावी. किती सुंदर उदाहरण दिलं बघा. आपण सुद्धा लक्षात ठेवायला हवं. मायेचे 3 प्रकार बरं का. 1 स्वमोहिका, 2 स्वजनमोहिका, 3 विमुख जनमोहिका. जो सतत ब्रह्मदृष्टी राखतो त्याला माया पकडू शकत नाही. माया जीवाला जडली आहे हा सिद्धांत तत्वदृष्टीने खरा ठरत नाही. माया नर्तकी आहे. ती सर्वांना नाचवते. नर्तकीच्या मायेच्या मोहातून सुटायचे असेल तर नर्तकी हा शब्द उलटा वाचा. चला वाचा नर्तकी शब्द उलटा. कीर्तन.
कीर्तन कराल तर माया सुटेल. कीर्तन भक्तीत प्रत्येक इंद्रियाला काम मिळते. म्हणून महापुरुषांनी कीर्तन भक्ती श्रेष्ठ मानली आहे. माया तरून जाण्यासाठी माया ज्याची तशी त्या मायापती ईश्वराला मिळविण्याचा प्रयत्न करा. मायेच्या पिढीतून सुटका व्हावी असे वाटत असेल तर माधवाला शरण जा. मामेवय प्रपद्यन्ते मायामेतां तरंती ते. मला जे भजतात तेही दुस्तर माया तरून जातात. हा संसार पार करतात. तस्मात् सर्वात्मना राजन हरी सर्वत्र सर्वदा. श्रोतव्य कीर्तितव्यच्च स्मर्तव्य भगवान नृणाम. भागवतातला 2ऱ्या अध्यायातला दुसरा स्कंद 3रा अध्याय 36 श्लोक आपण ऐकला. राजा माणसाने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आपली पूर्ण शक्तीपणाला लावून भगवान श्रीहरीचे श्रवण कीर्तन स्मरण करीत असावे. मायेची अधिक चर्चा करू नका. ब्रह्मदेवाने नारदाला अशी आज्ञा केली की माया ज्याची दासी आहे त्या मायापती भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा. भक्तीचा प्रसार व्हावा. अशा रीतीने या सिद्धांताचा प्रचार कर. नारदाने तो उपदेश व्यासांना केला. व्यासांनी त्या 4 श्लोकाच्या आधारावर हजारो श्लोकांचे भागवत शास्त्र रचले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या ठिकाणी 2य स्कंद समाप्त झाला. आपण 2य स्कंद हा लहान स्कंद आहे. या स्कंदामध्ये आपण काय बघितले? आपण बघितले 5 प्रकारची बुद्धी आणि चतुश्लोकी भागवत. आता पुढील 3य स्कंदामध्ये काय ते आपण पुढच्या याच्यात बघूया. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वत उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.